काय सुधारणा झालं इथं? अरे सूरज अरे लेका किती फास्टच गाडी चालवतोय. कशाला आले? अरे तुझ्या माग पळून पळून दम लागला की मला. मग दमादमानं घ्या आणि मग बोला. नाही मला सांगा काय ठरलं बिझनेसचं? अहो त्योच विचार करायलोय. अहो काय सूचनाच झालंय काका. अहो काहीतरी असा जबरदस्त बिझनेस पाहिजे हो. बघा घरात कुणी नाही पण वहिनी एवढा विश्वास ठेवलाय आमच्यावर. यश पाहिजे की नको? बघ माझ्याकडे एक जबरदस्त बिझनेस आहे. सांगू काय? सांगा की. आपल्या गावठी कोंबड्या असतात त्या इकायच्या. बळवर राहू दे. आता आठवड्या बाजाराला आपण कोंबड्या ऐकूया. कोंबड्या काय कोंबड्या कोंबड्या काय कोंबड्या काय काका काय दातड करतेस? तुझी पोच ना आठवडी बाजार पत्रच. हे बघ सूरज, अरे कोंबड्या इकायच्या पण इथं नाही, डायरेक्ट दुबईला एक्सपोर्ट करायच्या. इंटरनॅशनल बिझनेस. नाही अहो काहीतरी बारकं बघा. हे इंटरनॅशनल का आपल्याला? बारकच आहे यो. हे बघ सुरुवात अशी 50-50 हजारानं करायची. हा पुढे जाऊ दे की करोडला. कोण बघतंय? काका काय करायला लागते त्याच्यात? बघ आजकाल गावठी कोंबड्यांना लई डिमांड आहे. म्हणजे अशा एक गट्ट कोंबड्या घ्यायच्या आणि विमानानं पाठवून द्यायचे दुबईला. हा म्हणजे 200ला घ्यायची, 500ला ऐकायची. गाडी भाडं जाता 200चा फायदाच की नाही. इमान भाडं म्हणा, इमान भाडं. तेच रे. एका कोंबडी माग. हो सनिदा, असला बिझनेस कवा आपण आयुष्यात बघितला नाही बरं का. अरे त्यासाठी जगात फिरावं लागतं माझ्यासारखं. तुला सांगतो आजकाल गाईचं गवतार बी एक्सपोर्ट व्हायला लागले. कोंबडी म्हणजे लय मोठी चीज आहे. हो काका ह्याच्यात फायदा नको पक्का? पक्का. तुला सांगतो सूरज, माझा तो बेळगावचा पार्टनर अरे या धंद्यात घुसून खोऱ्यानं पैसे ओढायला लागलाय तो. मग तुम्ही 5-10 रुपये मागत गावभर कशाला हिंडतायसा? तुम्ही बी करायचा यो बिझनेस. करणारच होतो पण सकाळी त्या आब्यानं ह्याला पार हाडतूड केलं. माझा जीव पिळवटला बघ. अरे मी म्हातार, माझं काय राहिलं या जगात. हे माझं कोकरू नवीन बिझनेस करू पाहते म्हणून माझा सिक्रेट बिझनेस त्याला सांगायलोय. हो काका सकाळी काय नाही सांगितलं? सकाळी मी सांगायचं. अरे बाबा मी काय सांगायच्या आधी आबा नाही म्हणला असता. ते बी बरोबरच आहे म्हणा. मग काका पण आपल्याला बिझनेस पटलाय बरं का. आऊ द्या, तुला काय वाटते? त्याला काय पटलं ना बाबा. पण बघा काय आहे, कवा कवा परसागडला जाता जाता ससा बी गावतोय. हे माझ्या हे बघा ह्याला म्हणतात योगायोग. आपण कोंबडी ऐकायचं ठरवलं आणि कोंबडीवाला हजर. काय रे द्या. नमस्कार सनिता. हे माझ्या तुझ्याकडे गावठी कोंबड्या आहेत ना? आहेत की. किती आहेत? 600-500 आहेत की. जरा पोल्ट्री वाढवायचं म्हणतोय का, पहिल्या खापलेल्या नाही थांबलोय. कापल्या म्हणून समज. हो हा पहिला लॉट कितीचा पाहिजे?
म्हणजे बघा 50 नाही 200 तरी कोंबड्या लागतील. एवढ्या कशाला का? तुला काय करायचंय? ते सिक्रेट आहे आमचं. हे बघ, तू देणार आहेस का नाही तेवढं सांग. अहो पैसे दिले 200 का 400 देतो की मी. आणि हे बघ, तुला 20 दिवसाचं क्रेडिट द्यावं लागेल. एवढं? मग ए बाजा, तू डोंगर बघितलास? त्याच्या पलीकडे दुबई नाही आहे, लय लांब आहे. ते आपण कोंबड्या विमानाने एक्सपोर्ट करणार आहे. एक्सपोर्ट कुणाला? ते सांगतो नंतर ना. कोंबड्या आहेत ना तुझ्याकडं? आहेत की. हा मग ठेव, भाव करून घेऊन जाऊ आम्ही. सांगा का बी येऊ काय? हो काका, आता कोंबड्या आल्या की पुढे काय करायचं? पहिलं म्हणजे तुला 50,000 डिपॉझिट भरावं लागेल. एवढं? मग अरे बाबा, इंटरनॅशनल कंपनी आहे, त्यांचे नियम लई कडक असतात. हे बघ, तुला डिपॉझिट द्यावंच लागेल. अरे पण सूरजल्या काय, अरे वहिनी असताना तुला काय काळजी. आणि दुसरं म्हणजे तुला इंग्रजीची परीक्षा द्यावी लागल. परीक्षा? ते काय माझ्याच्यानं होणार नाही बघा. बाबा, अरे इंटरनॅशनल कंपनी म्हणजे परीक्षा द्यावीच लागते. ते अवध्याला द्यायला सांगा. माझ्याकडे मी तोच बसतोय. आमचा बा काय फॉरेन रिटर्न नव्हता इंग्रजीची परीक्षा द्यायला. अहो, ही युनिव्हर्सिटी परीक्षा वेगळी आणि ती इंग्रजीची परीक्षा वेगळी. आपल्याला नाही जमणार बाबा. अरे घाबरत काय मर्दानो. अरे मी असा 10 वेळा परीक्षेला बसलोय. मग तुम्हीच बसा की. अरे बसायचं कुठं असतं, नुसतं पैसे द्यायचं की सर्टिफिकेट घरपोच हजर. हे नको खोटं खोटं. वहिनींना उद्या कळलं तर? सनिदा, हे बघा, आपण कुणाला फसवत नाही, कुणाचं नुकसान करत नाही. लय विचार करू नका असा. होय म्हणा, हवा असला चान्स आयुष्यात परत यायचा नाही. ते बी आहेच म्हणा. आता तुम्ही दोघं म्हणतासा म्हणून वय म्हणतोय मी. बरं काय, करूया की मग. हा, मग आता पैशाची जुळणं करायला घ्या. जुळणं काय होते की, वहिनी आहेत की. मग बोला की, इरुबाच्या नावानं. या घरात आमच्या ह्यांची काळजी फक्त आम्हाच नाही बघा. अहो, किती बी काय सांगितलं तर ऐकतच नाहीत. आम्हाच तर लई भ्या वाटायला लागलंय. आता ते काहीतरी नवीन बिझनेसचं खूळ डोसक्यात घेतलंय. नाही, परत चुकीच्या मार्गावर जाया न ग, एवढंच काय ते. आता काय सांगायचं मामांजी तुम्हासनी. रात्री अपरात्री घरी येतात. दर 6 महिन्याला नवीन काहीतरी बिझनेसचं खूळ डोसक्यात असतंय. आता तुम्ही एवढं कारखान्याचं डायरेक्टर बनवलंय त्यासनी, पण कामात अजिबात लक्ष नाही बघा त्यांचं. सांगतीला ते बोंबल भिका दोस्त असतात. आयुष्यात यांचं पुढं काय होणार आहे काय कळणच झालंय बघा आम्हाला. आम्ही संगतीला हाय म्हणून चाललंय आपलं कस तरी. सुनबाई, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? नाही म्हणजे आयुष्यात काय तर केलं पाहिजे हे एकदम खरंय बघा. पण म्हणून तुम्ही आमच्या ह्यांच्या हातात पैसे देऊ नका सा. पाहिजे तर आमच्या हातात द्या. बिझनेसचा हिसाब किताब आम्ही बघतो. तुम्हाला कोणी सांगितलं आम्ही सूरजला पैसे देणार आहे म्हणून? नाही म्हणजे आम्हासनी तसं वाटलं. ना सूरजला ना तुम्हाला कोणालाच आम्ही पैसे देणार नाही. त्याचं जे चाललंय ते व्यवस्थित चालू दे की. त्याला या बिझनेसचं फुल डोक्यातून काढून टाकणार. तुमचं काम नाही ते. म्हणजे तुम्ही त्यासनी पैसे देणार नाही काय? अजिबात नाही. आबा आत येऊ.
या. मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना. माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेते, पण मला असं वाटतंय की तुम्ही परत एकदा विचार करा. कसला? सूरज भाऊजी बिझनेस करायचं म्हणतात तर आम्हासनी बी तेच म्हणायचंय. तुम्ही काय त्यासनी पैसे देऊ नका सर. उग परत चुकीच्या मार्गाला गेलं तर. नाही, मला नाही असं वाटत. आपण जर त्यांना मदत केली नाही तर ते चुकीच्या मार्गाला लागतील आणि मग त्यांना तिथून परत आणणं आपल्यासाठी खूप अवघड होईल. आत्ताच जर आपण त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना बिझनेससाठी मदत केली तर ते नक्की काहीतरी चांगलं करून दाखवतील असं मला वाटतं. नाही, वाटणं वेगळंय आणि होणं वेगळंय. आमच्या ह्यांचा स्वभाव किती चंचल आहे हे घरातल्या समद्याला माहिती जाऊ बाई. आबा, मला खरंच असं वाटतंय की तुम्ही परत एकदा विचार करा. तुम्ही म्हणताय तर करू मदत. तर हा, आम्ही त्याच्या हातात एक पै बी देणार नाही. जी रक्कम असेल ती आम्ही तुमच्या हातात देऊ. समजी जिम्मेदारी तुमची. पैशाचं काय नाही हो, पण पोरग बिघडणार नाही याची खबरदारी घ्या म्हणजे झालं. तुम्ही काही काळजी करू नका. यापुढे सगळी जबाबदारी माझी. आम्ही पैसे मागितले तर नाही म्हणलं. आता हिला जिम्मेदारी द्यायल्यात. तुझी जिम्मेदारी नाही पाण्यात बुडवली तर नाव बदल आमचं. राणा, अरे काय बनालायस? कुठे लक्ष आहे तुझं? राणा, राणा, काल त्या पक्याच्या गाईला काळवळ झाली बघ. काळवळ एकदम काळी कुळकुळीत आहे. पण तिच्या कपाळावर अरे महाराष्ट्राच्या नकाळ्यासारखा एक पांढरा डाग आहे बघ. सगळ्यांनी मोबाईल मध्ये फोटो काढल्यात आणि सपासप व्हॉट्सअपवर टाकल्यात बघ. राणा, ते व्हॉट्सअपचा मोबाईल मला बी घ्यायला पाहिजे एक दिवस. तुला माहित आहे काय? अरे काल सूर्याच्या शेतात चोर शिरलेला म्हण. हा, अरे रातचं चालणं पडलं होतं. तोंडाला बांधून फिरत होता की शेतात. सुरेशनं फोटो बी काढल्यात. समजा फोटो काढा आल्यात. चांदणी रात्र कसं दिसणार काळ्या गुळकळीत फोटो ते. ए राणा, अरे एवढं मी तुझ्या संग बोलावले आणि ध्यान केलं रे त्याला. अरे कुठं आहे लक्ष? काल चांदण्यात मला बी जगा वेगळं दिसलं. चोरटी नाही र, मग अंजली बाई एकदम वेगळ्या दिशा होत्या. एकदम भारी.
अरे रानात तिकडे काय बघायलायस? अरे बघावं तिकडं अंजलीबाई पुस्तक वाचताना दिसतात मला. तालमीत बी तेच. कुठं लक्ष लागणं झालं. राणा तुला प्यार में लागीर झाले गड्या. जे काय असेल ते, पण असं का होते तेच कळना झालं. बर मला नीट सांग काय काय होते ते. जाऊ दे, अरे तुला नाही कळायचं. कळतंय मला, सांग. अरे तुझ्यापेक्षा हुशार आहे मी. हा कशाला? ते माझं कोड मीच सोडवतो. राणा तुझं कोड ते माझं कोड. तू असं पागल झाल्यावर माझं मन लागते वे कशात? सांग मला काय ते, सांग लवकर सांग की. ओ तुम्ही इकडे बघू नका. हा सांग सांग. पक्का सांगू ना बा. सांग की बिंदास सांग तू. काल चांदण्यात अंजलीबाई लय भारी दिसत होत्या. भारी मजी रे. अरे एकदम वेगळ्या. वेगळं तेज होतं त्यांच्या चेहऱ्यावर. त्यांच्याकडे बघत राहू वाटत होतं. या अल्ला, खरंच का काय? हा. अरे माझी नजर हटना त्यांच्याकडनं. बर मग पुढं पुढं त्यांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरच जाईना झालं. बर मग पुढं कशात लक्ष लागणं झालं. बर मग पुढं पुढं ढेकळ. ए असं का होते ते मला सांग आधी. अरे सांगितलं ना व. तू प्यार मी पागल झालायस. अजिबात नाही. पण हे असं का होते ते कळायला पाहिजे मला. ए बाबा, शादी तुझी झाली, संसाराला तू लागलायस. आता यात तुमच्या लग्नाच्या प्रेमात मला वाढू नकस. आता मला कसं कळणार बरं तुला काय दिसतंय आणि काय नाही ते? नाही, पण ते अशा का दिसतात ते कळायला पाहिजे मला. तुला काय करायचं ते कर, पण मला काय वाढू नकोस यात. मला लय काम आहे. हा अरे ऐक की बरकत. अरे मला तर वाटतं ते पुस्तकात काहीतरी असणार. अरे काल चांदण्यात पुस्तक वाचताना अंजलीबाईंच्या चेहऱ्यावर वेगळीच चकाकी होती. पुस्तकात चंद्रबिंद्र नव्हता ना व? ए अड्या, पुस्तकात असा चंद्र असतोय कधी? नाही ना व? मग बर, मग आता चल काम करूया आपण. नाही, पण पुस्तकात काय आहे हे कळलं पाहिजे मला. तू थांब इथं, आलोच मी. ए अरे बस, कुठं चालला तू? खुळा आहेस काय? आधी समधी कामं संपव आणि नंतर न बघ तू माझं मी काय करायचं ते. अरे राणा, तुझा आणि पुस्तकांचा काय संबंध बरं सांग बघू. नाही बघ अरे पण पुस्तकात काय आहे हे कळायला पाहिजे का नको? आणि जोवर कळत नाही तोवर माझं मन थाऱ्यावर येणार नाही. बरं ते जाऊ दे, आज काय काय कामं करायचे ते सांग आधी. आता काय काय कामं करायची ते बी मी तुला सांगू. चल चल. श्रीपती दादा, आजपासून तुम्ही सगळ्यांना पेपर वाचून दाखवायचा आणि पेपर वाचून झाला की सगळ्यांनी माझ्याकडे यायचं. वहिनी, हे बघा माझा नवीन बिझनेस प्लॅन. तुम्ही म्हणला तसा कमी खर्चात होणारा बिझनेस निवडलाय बघा. म्हणजे कोंबड्या तर कोंबड्या. त्याचं काय आहे, मोठमोठ्या इंटरनॅशनल हॉटेलात गावठी कोंबड्यांना लई मागणी आहे हो. आणि मार्जिन बी चांगलं मिळतंय. कमी पैशात लई चांगला बिझनेस गावलाय बघा. पण नेमकं करणार काय? आम्ही की नाही कोंबड्या घेणार. अरे आबा पैसे देणार का ना हा मोठा प्रश्न आहे. मला सांग, किती पैसे लागणार? अहो लई नाही लागत. हे बघा, कंपनीला डिपॉझिट म्हणून 50,000 आणि वर खर्चाचं 5,000 पकडा. बाकी कोंबड्या काय क्रेडिटवर मिळणार आहेत. एकदा काय माल डिलिव्हर झाला पेमेंट होतंयच की. असं आहे होय? अरे मग लय चांगला बिझनेस आहे. नाही
आजकाल 50-55 हजारात काय होतंय? आता आबाने तेवढे पैसे द्यायला पाहिजे, हे मात्र खरं आहे. भाऊजी, मी आबांशी बोललीये, ते पैसे देतो म्हणलेत.